मित्रांनो नमस्कार. वेगवेगळे परीक्षेला आलेले प्रश्न बघत असताना अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिसतील, याची चर्चा आपण करणार आहोत. येणाऱ्या कंबाईन ग्रुप सी आणि ग्रुप बी या परीक्षांकरता अशाच पद्धतीचे प्रश्नपत्रिकेत तुम्हाला प्रश्न दिसतील. या ठिकाणी टॅक्स असिस्टंट 2017चा एक प्रश्न आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला 3 वाक्ये दिलेली आहेत आणि त्याचे पर्याय खाली दिलेले आहेत. वी डॅश गो फॉर अ मूवी, I dash do any rigorous physical exercise on account of my age. I dash go to London next week. And there are 4 options with you now. 30 सेकंदाचा वेळ मित्रांनो तुमच्यासोबत आहे. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काय काढणार आहात? 30 सेकंदांमध्ये हे उत्तर तुम्हाला काढायचं आहे. बघू या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं देता. 4 ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी मॉडेल ॲक्झिलरीचा वापर केलेला आहे आणि याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. मित्रांनो प्रश्नाकडे बघितल्यानंतर वाक्याचे संदर्भ जर आपण विचारात घेतले तर उत्तर काढता येणं मित्रांनो अगदी सोपं जाणार आहे. कुठेही तुम्हाला अडचण येताना दिसणार नाही. वी डॅश गो फॉर अ मूवी आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिले. खाली बघितलं आय डॅश डू एनी रिगोरस फिजिकल एक्झरसाइज ऑन अकाउंट माय एज, म्हणजे माझ्या वयामुळं मी रिगोरस एक्झरसाइज खूप मोठ्या प्रमाणावर एक्झरसाइज करू शकत नाही. याचा या 2 नंबरच्या वाक्याचा जर रेफरन्स मित्रांनो आपण बघितला तर या वाक्यामध्ये नकारार्थी भाव तुम्हाला दिसतो आणि हा नकारार्थी भाव जर लगेच लक्षात आला तर तुम्हाला या ठिकाणी कांट घेणं अपेक्षित आहे. आय कांट डू एनी रिगोरस फिजिकल एक्झरसाइज ऑन अकाउंट ऑफ माय एज, माझ्या वयामुळं मी करू शकतो का करू शकत नाही, करू शकत नाही याचा अर्थ या ठिकाणी कांट पाहिजे. तुम्हाला माहीत आहे उईला शल लागतं, त्यामुळे या ठिकाणी शल आलेला आहे. त्यामुळे सेकंड ऑप्शनच बरोबर होईल. आय विल गो टू लंडन नेक्स्ट वीक, विल येऊ शकतं, त्यामुळे उत्तराचा भाग आहे मित्रांनो 2. म्हणजे वाक्याचा रेफरन्स जर आपल्याला व्यवस्थित कळत असेल तर मित्रांनो अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं काढता येणं खूप सोपं जातं. टॅक्स असिस्टंटचा प्रश्न, अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो सध्या परीक्षेला विचारले जातात जे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. असाच एक पुढचा प्रश्न बघू ज्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. यस, प्रश्न वाचून बघा, तुम्हाला काही सुचतंय का बघा. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब टू कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. डिपार्टमेंटल PSI 2018चा प्रश्न आहे. प्रिन्सेस डॅश ऑन द ग्रास आणि 4 ऑप्शन्स आहेत. क्रियापदाच्या संदर्भातला मित्रांनो हा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स तुमच्यासोबत आहेत. क्रियापद जर तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अगदी सहज देऊ शकता. काय उत्तर असावं असं तुम्हाला वाटतं? टाइम्स अप मित्रांनो. क्रियापदाच्या संदर्भातला प्रश्न आहे. क्रियापदाची विशेष माहिती आपल्याकडे असेल तर अशा पद्धतीच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. मूळ क्रियापद आहे लाय, सेकंड फॉर्म आहे ले आणि थर्ड फॉर्म आहे लेन. मित्रांनो लक्षात येतं का बघा, लाय ले लेन असं हे क्रियापद आहे जे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. लाय ले आणखी लेन. यस, याचा अर्थ आहे मित्रांनो विश्रांती घेणे, विश्रांती घेणे असा अर्थ आहे. आणि या ठिकाणी बऱ्याचशा लोकांनी लेड उत्तर दिलं असेल, हे चुकीचं आहे मित्रांनो, कारण लेड येणार नाही, लाय येणार नाही. कारण हा जर भाग बघितला
तर हा सिंग्युलर थर्ड पर्सनचा भाग आहे. हा कर्ता जो आहे हा कर्ता मित्रांनो सिंग्युलर या ठिकाणी दिसतो. याचा अर्थ इथं ला येणार नाही. आला असतं तर लाईज यायला पाहिजे होतं. त्यामुळे आपल्याला सेकंड फॉर्म वापरायला पाहिजे. त्यामुळे उत्तराचा भाग येणार आहे मित्रांनो 3 नंबर. प्रिन्सेस ले ऑन द ग्रास. विश्रांती घेणे. लाईंग तर येणार नाही, कारण या ठिकाणी क्रियापदाला तुम्हाला ING लागलेलं दिसतं. म्हणजे बेसिक गोष्टी जर अशा पद्धतीने क्रियापदाच्या माहिती असतील, हा फर्स्ट फॉर्म आहे, हा सेकंड फॉर्म आहे आणि हा थर्ड फॉर्म आहे. म्हणजे अशा पद्धतीनं मला या क्रियापदाच्या संदर्भात माहिती असणं गरजेची गोष्ट. आणि ही जर मला माहिती व्यवस्थित असेल तर प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नांची उत्तरं अगदी सहज पद्धतीनं आपण देऊ शकतो. अशाच पद्धतीचा पुढचा प्रश्न काय आहे बघा. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देणार आहात. महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस 2018 करताचा प्रश्न. देअर वॉज अ व्हेरी डॅश किंग ज्युलियस सीझर हू वॉन्टेड टू रूल द होल वर्ल्ड. होकॅबच्या संदर्भातला मित्रांनो प्रश्न आहे. कंटेंटेड, फेथफुल, ॲम्बिशियस आर ॲडव्हेंचरस. प्रश्न वाचून बघितल्यानंतर तुम्हाला कळतंय की वाक्याचा थोडासा संदर्भ दिलेला जर आपल्याला लक्षात आला तर उत्तर अगदी सहज काढू शकतो. देअर वॉज अ व्हेरी डॅश किंग ज्युलियस सीझर हू वॉन्टेड टू रूल. ओके, त्याला जगावर राज्य करायचं आहे. जर त्या व्यक्तीला जगावर राज्य करायचं असेल तर तो आत्मविश्वासू असला पाहिजे, समाधानी असता कामा नये. कंटेंटेड, फेथफुल तर येणार नाही, धाडसी येणार नाही. ॲम्बिशियस म्हणजे इथं जे उत्तर आहे ते म्हणजे ते ॲम्बिशियस. म्हणजे ज्या वेळेला माणूस ॲम्बिशियस असतो त्याच वेळेला तो जगावर राज्य करण्याचं स्वप्न बघू शकेल. इतकं साधी बाजू जर आपल्याला लक्षात आली आणि अशा पद्धतीच्या शब्दांचे अर्थ जर आपल्याला माहिती असतील, उत्तरं काढता येणं मित्रांनो अगदी सोपं जाईल. तुम्हाला कुठेही अडचण येताना दिसणार नाही. अशाच पद्धतीचा प्रश्न, कशा पद्धतीनं प्रश्न मित्रांनो विचारले जातात आणि कशा पद्धतीनं आपण याची उत्तरं देऊ शकतो या संदर्भात चर्चा करायला लागलो. यस, काय उत्तर असावं या प्रश्नाचं. Select the most appropriate option to substitute the underlined segment in the given sentence. If there is no need to substitute it, select the no substitution required. The ostrich is a peculiar bird. Sometimes it prefers to run around in circle. ग्रामरचा भाग जर परफेक्ट असेल तर उत्तर अगदी व्यवस्थित येईल. यस मित्रांनो, वाक्य जर वाचून बघितलं, द ऑस्ट्रिच, ओके, प्राण्याचं नाव दिलेलं आहे, पक्षी आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ऑस्ट्रिच हा पक्षी आहे, राईट, हा पक्षी आहे. तर ऑस्ट्रिच हा पक्षी आहे. द ऑस्ट्रिच इज अ पिक्युलर बर्ड, एक विशेष प्रकारचा पक्षी. समटाइम्स इट म्हटलं आहे बघा, या ठिकाणी इट आलं आहे. इट प्रेफर. आता वाक्याचा कर्ता हा जो आहे हा कर्ता मित्रांनो या ठिकाणी सिंग्युलर दिसतोय. जर हा सिंग्युलर असेल तर क्रियापदाला मित्रांनो यस लागणं अपेक्षित आहे, प्रेफर्स येणं अपेक्षित आहे. त्यामुळे ऑप्शन सेकंड तुमचा असायला पाहिजे. समटाइम्स इट प्रेफर्स टू रन अराउंड इन सर्कल, म्हणजे इट नंतर प्रेफर्स यायला पाहिजे. बी हा ऑप्शन. टेन्सेसचा अभ्यास आपला पक्का असेल तर मित्रांनो अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं काढायला तुम्हाला कुठंही अडचण येताना दिसणार नाही. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो. पुढचा प्रश्न कशा पद्धतीनं आहे बघा. यस, या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही काय द्याल. इन्फिनिटीचं पॅसिव्ह कसं करतात हे जर माहिती असेल तर अशा पद्धतीच्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही देऊ शकता. ASO 2015चा प्रश्न.
प्रश्न बघितल्यानंतर मित्रांनो ही बाब तुमच्या लक्षात येणं अपेक्षित आहे की या ठिकाणी टू प्रेज दिलेला आहे, टू प्रेज. ओके, आणि त्याने विचारलं की याचं पॅसिव्ह काय होईल, अशा पद्धतीचा प्रश्न. कायम मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेला अशी इन्फिनिटी असते आणि इन्फिनिटीचं पॅसिव्ह तुम्हाला करायचं असतं त्यावेळेला त्या ठिकाणी टू बी प्लस त्या क्रियापदाचा थर्ड फॉर्म असावा लागतो. कायम ही बाजू लक्षात ठेव. ही इन्फिनिटी आहे, टू प्रेज इज अ इन्फिनिटी. याचं पॅसिव्ह होईल टू बी प्रेज्ड, आणि हा टू बी प्रेज्डचा भाग इथं कुठं दिसतो ते बघावं लागेल. 2 नंबरमध्ये नाही, 3 नंबरमध्ये नाही, 4 नंबरमध्ये नाही, फक्त तुम्हाला 1 नंबरमध्ये ही लाईक्स टू बी प्रेज्ड, टू बी प्रेज्ड. मित्रांनो अशा पद्धतीनं उत्तरं काढत असताना जर आपल्याकडे शॉर्ट ट्रिक्स असतील तर अशी उत्तरं काढता येणं मित्रांनो खूप सोपं आहे. अशाच पद्धतीची चर्चा जर तुम्हाला ऐकायची असेल तर आपल्याकडे AK फाउंडेशन नावाचं जे ॲप आहे त्याच्यावर वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला दिसतील. त्या कोर्सेसकडं तुम्ही जाऊ शकता. आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे. उद्याच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे काही नवीन प्रश्न जे आयोग फ्रेम करत असतो त्या संदर्भात आपण चर्चा करू. थँक्यू व्हेरी मच.